मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आपल्यासोबत आहेत। बापू, खरं तर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ जी आहे ती थोड्याच वेळात शिवाजी पार्क मैदानामध्ये धडाडणार आहे। खरं तर गेल्या वेळेस भोंग्याचा विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर मनसेने आंदोलन केलेलं होतं, परंतु भोंग्याचा मुद्दा आहे तो अर्धवट राहिलेला आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येतं। काय अर्धवट राहिलेला नाही, भोंग्याचा मुद्दा हा तडीच नेलेला मुद्दा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे मुद्दे घेते ते कधीच अर्धवट सोडत नाही। त्याचा रिझल्ट लागलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कितीतरी मस्जिदीवरचे भोंगे उतरवले गेले, सरकारने आवाज कमी केले, अनेक लोकांनी त्या ठिकाणी आम्ही भोंगे लावणार नाही अशा पद्धतीने सांगितले। तो राजसाहेबांच्या भाषणाचा, राजसाहेबांच्या मागणीचा रिझल्ट आहे। आता विरोधकांना काही बोंबलू द्या, त्याबद्दल काय नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापर्यंत जे आंदोलन केलेले आहेत ते तडीच नेलेले आहेत। आजचा जर तुम्ही माहोल बघितला तर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी आहे। सभा चालू व्हायला अजून तास दीड तास वेळ आहे, तरी देखील आता उभं राहायला जागा नाही अशी परिस्थिती आहे। खरं तर बापू, तुम्ही तुमच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं। इम्तियाज जलील जे आहेत ते सातत्याने औरंगाबाद ह्या पुन्हा नामकरण व्हावं ही त्यांची भूमिका आहे, त्याला विरोध जो आहे तुम्ही करतात, तुमचं आंदोलन होतं, परंतु या सरकारने तुमचं आंदोलन जे आहे ते चिघळून लावलं। त्या आंदोलनामध्ये तुम्हाला लाठीचार्ज सुद्धा केला, तुम्हाला ताब्यात घेतलं। खरं तर सरकारला तुम्ही एकीकडे धोरणात्मक पाठिंबा देता आणि सरकार तुमच्यावरती कारवाई करतं। सगळ्यात महत्त्वाचं इम्तियाज जलीलला कळलं की मनसे नक्की काय आहे। ज्या दिवशी मनसेने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं त्या दिवशी इम्तियाज जलीलनं जे 8-9 दिवस त्यांनी नाटकं चालू केली होती, त्यांचं ते आंदोलन होतं, ते त्या दिवशी त्या रात्री त्यांनी माघारी घेतलं आणि तसं त्यांनी मीडियाला सांगितलं मनसे काय आहे हे इम्तियाज जलीलने त्याच्या भाषेमध्ये देखील त्या दिवशी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये देखील यश आलेलं आहे। सरकार काय करतंय काय नाही म्हणण्यापेक्षा आम्ही छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी समर्थनार्थ आंदोलन केलं होतं आणि ज्या माणसाने छत्रपती संभाजीराजांना विरोध केला, आमच्या राजांना विरोध केला, अशा गद्दार अशा खासदार इम्तियाज जलीलला त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी त्यांनी देशद्रोह केला, त्यांनी आमच्या राजाला विरोध केला, म्हणजे त्यांनी देशद्रोह केला, राजद्रोह केला आणि म्हणून राजद्रोह अंतर्गत देशद्रोह अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका अशी आमची मागणी होती आणि त्याच्या लक्षात आले की आता कारवाई होणार म्हटल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतलं। हा मनसेचा विजय आहे, मान्य राजसाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे। खरं तर मनसेचा विजय तुम्ही म्हणताय इम्तियाज जलील यांनी आपलं आंदोलन जे मागे घेतलंय, परंतु खरं हिंदुत्ववादी पक्ष कोणता, मनसे की भाजप? आता ते जनतेने ठरवावं। संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सगळ्यात अगोदर रस्त्यावर आली, आम्ही आंदोलन केलं, आम्ही लाट्या खाल्ल्या, परंतु ज्या गद्दारांनी त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं, ज्या औरंग्याच्या अवलादीने त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं, त्या औरंग्याच्या अवलादीनं पळवून लावायचं काम आम्ही त्या दिवशी केलंय आणि ज्या दिवशी मनसेचं आंदोलन होतं त्याच दिवशी त्या औरंग्याच्या आंदोलकांनी त्या ठिकाणी माघार घेऊन पळून गेलेले आहेत। खरं तर औरंगजेबाची कबर हा मुद्दा आता महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण की मनसेने मागणी केलेली की औरंगजेबाची कबर जी आहे ती हैदराबादला रवाना करण्यात यावी। तुम्ही सुद्धा त्या संदर्भात बोलला, या भूमिकेवरती तुम्ही अजून देखील ठाम आहात का? 100% आम्ही ठाम आहे। त्या औरंग्याची कबर लागते कशाला? अशा गद्दारांची, अशा माथापूर लोकांची आपली तर कबर कशाला? आपली संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे त्या औरंग्याला ज्यांचा लाड आहे, ज्यांचा औरंग्यावर प्रेम आहे, त्या हरामखोर लोकांचं त्या औरंग्याची कबर हैदराबादलाच नाही आपल्या देशात तर कशाला, ती पाकिस्तानला जाऊ द्या। खरं तर तुम्ही म्हणतात पाकिस्तानला जाऊ द्या, परंतु राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून खरं तर शिवसेना भवनासमोर बॅनर मनसैनिकांनी लावलेले होते, त्यावरती ठाकरे गटाच्या ज्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर त्या म्हणतात राज्यात सध्या हास्य जत्रा सुरू आहे म्हणे। अहो, किशोरी पेडणेकरची हास्य जत्रा झाली, गाळे लाटले, गोरगरीब लोकांचे गाळे लाटले, गोरगरीब लोकांची प्रॉपर्टी लागली। किशोरी पेडणेकरांना अधिकार तर अशा गोष्टी बोलायचा आणि निश्चितपणे राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील। आता जी शिल्लक क्षणं राहिली ती तर राहिली आहे का? किशोरी पेडणेकर आज कुठे आहेत, कुठल्या स्वप्नात आहेत? अहो, गोरगरीब सर्वसामान्य लोकांना महापालिकेचे जे गाळे सुशिक्षित बेरोजगारांना द्यायचे होते ते देखील त्या किशोरी पेडणेकरांनी लाटलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांची चौकशी चालू आहे, निश्चितपणे त्यात त्यांना शिक्षा होईल। खरं तर धन्यवाद। हे होते मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आपली जी परकड भूमिका आहे ती मांडलेली आहे। खरं तर किशोरी पेडणेकर असू द्या आणि इम्तियाज जलील असू द्या, या दोन्ही नेत्यांवरती खरं तर दिलीप बापू धोत्रे यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे आणि औरंगजेबाची ही कबर महाराष्ट्रात नव्हे आपल्या देशात नव्हे तर देशाबाहेर हलवली गेली पाहिजे अशी जी ठाम भूमिका आहे ती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्याशी बोलताना घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।